दरम्यान पुणे अमरावती पाठोपाठ मुंबईतील मुलुंडमध्येही पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत घोळ असल्याचा आरोप केलाय। पालिका निवडणुकांमध्ये मुलुंड विभागात भाजपने सर्वच्या सर्व 6 जागा जिंकल्या होत्या। या विरोधात आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानक ते टी वॉर्ड असा भव्य मोर्चा सुद्धा काढला। त्या ठिकाणी 21 तारखेला मी इलेक्शनसाठी फिरत होती, सगळ्या वार्डात जात होती। त्यावेळेस मला विजयनगरमध्ये गंगाधरे भेटले आणि त्या लोकांनी गंगाधरे स्वतः उमेदवार बीजेपीचा मला काय म्हणतो सगळ्यांसमोर, नविता तुला जेवढी मतं पडतायत ती माझ्यामध्ये ॲड होत आहेत। म्हणजे सांगा या लोकांना, या बुलेट प्रूफचे यांचं म्हणजे ज्याप्रमाणे यांनी जे चिटिंग केलेले त्या चिटिंगचं ते एवढं ठामून बोलतायत की अरे आम्ही जिंकलो। कधी बोलता 21 तारखेला। आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आम्हाला फेअर मतदान पाहिजे, आम्हाला फेअर मतदान पाहिजे। मी 105 ची उमेदवार आहे सुजाता पाठक। माझ्या ईस्टला बीजेपीची शाखाही कुठेच नाहीये। 5 वर्ष नगरसेविका मी होते, नगरसेविका म्हणून मी काम केलेलं आहे। बीजेपीचा एकही कार्यक्रम कधीच झालेला नाही तिथे। लोकांची नावं वगळली गेलेत आणि ती उमेदवार कुठेही नाव नाही तिचं, कुठेही काही नाही आणि ती 9,000 मतांनी निवडून येते। हे शक्यच नाहीये, होऊच शकत नाही आणि आम्हाला फेअर निवडणूक झालीच पाहिजे। एक तर पहिले प्रथम मशीनचा गोल आणि मतदार यादीचा गोल आणि बीजेपीकडे पुरेसे कार्यकर्ते नसताना त्यांना 10,000 मतं 7,000 मतांनी जिंकतात, 5,000 हजारांनी मतांनी जिंकतात। टेबल लावायला कार्यकर्ते नाही त्यांच्याकडे। 34 बूथ असताना टेबल लागले नाही। आमचे सर्व पक्ष मुलुंडला एकत्र झालेले आहेत। जर फेरमतदान नाही झालं तर मुलुंड बंदचा आम्ही हाक देणार आहेत आणि खासदार आणि गटनेता मनोज कोटक यांचा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे। राष्ट्रपतीकडे आम्ही मागणी करतोय आणि एकही बीजेपीचे नगरसेवक सर्व पक्ष मिळून वार्डात फिरून देणार नाही। मुलुंडला जिथपासून फेर मतदान होत नाही एकही नगरसेवकांना त्यांना फिरून देणार नाही।